द्या. आमचं वॉल पेंटिंगचं काम चालू आहे, तरी पण आम्ही काम टाकून आज निघाले आहेत आम्ही फिरायला डहाणू शहर. माझ्या जोडीला आहे हार्दिक कोळी. समुद्र आहे, अथांग असा पसरलेला नारळी पोफळीच्या बागा गुजरातपासून कर्नाटकपर्यंत केरळपर्यंत लाभलेला असा कोकण किनारपट्टीचा हा अरबी समुद्र अथांग असा पसरलेला सुंदर ह्या गरमीच्या वातावरणामध्ये कसा गारवा देणारा. दर्यावर राज्य करणारं म्हणजे आमचं कोळी बांधवच. त्यांच्या समुद्राशी जोडलेलं घट्ट नातं म्हणजे त्यांचं एकदम भारी जीवन. समोर समुद्र किनारा, निसर्गाची मुक्त उधळण, हेच भाग्य आम्हा कोकण किनारपट्टीतल्या लोकांना लाभले. लाटांच्या गजरात वाढलेलं आमचं बालपण, समुद्राच्या सानिध्यात घडलेलं आमचं पूर्ण आयुष्य आणि निसर्गाशी असलेली आमची घट्ट मैत्री, हीच आमच्या किनारपट्टीची खरी ओळख आहे. समुद्र आणि ही होळी आपल्या कोळ्यांची शान. होळीमध्ये तुळशी वृंदावन लावले. तुमचा फार्म कुठे आहे? हा वाला. या हार्दिकने काढलेल्या त्यांच्या फार्मर एकदम लिनियर ड्रॉइंगने सिम्पल अशा पेंटिंग. मला अशा पेंटिंग खूप आवडतात. सकाळी डहाणू स्टेशनवरनं 10 रुपयाची खजरं घेतली आणि ते खजूरची चव एवढी भारी लागली ना, तर ती खजूर अजून खावीशी वाटली. तर आम्ही आलो हार्दिकच्या फार्मवर आणि तिकडे पिकलेले खजूर आहेत एकदम ताजे ताजे आणि ते माझ्या नशिबात आहेत खाण्यासाठी. अरे पण पिकलेलेच पडतात. हा मला खाऊ दे पहिला. लागल्यात. हा बोलतो पार्सल घेऊन जा तुम्ही हे खजूर. नाही तर दादा बोलेल आम्हाला आणले नाही, म्हणजे तुमच्यासाठी ही खजूर. खजूरने आंघोळ झाले. ही खजूर आणि डहाणूची माणसं एकदम साधी, तेवढीच मनाने सुद्धा एकदम श्रीमंत. अथांग अशा पसरलेल्या समुद्रासारखी डहाणूची माणसंही मनाने तितकीच अथांग प्रेमळ आहेत. जशी समुद्राची खोली मोजता येत नाही, तसंच इथल्या माणसांच्या प्रेमांची आणि आपुलकीची सीमासुद्धा मोजता येत नाही. शेतकऱ्यांसाठी जशी शेती महत्त्वाची, तशीच आमच्या किनारपट्टीवरील लोकांसाठी समुद्र हीच आमची शेती आहे. देन देवानं दिलं आम्हाला न कौर, पीक दर्याचं रेती मीठ आणि माऊर, ऐसी ही आमची शेती बर, कोल्याना पोसते समिंदर.